आता वळूया पुढच्या बातम्यांकडे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला आणि त्या संदर्भातले पुरावे सुद्धा समोर आले। आता संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्थात एमपीएससीने घेतलाय। गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं। एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। या विरोधात विद्यार्थ्यांनी दिलेल्या लढ्यामुळे एमपीएससीला भरती प्रक्रिया रद्द करावी लागली। या प्रकरणात पहिल्यांदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पेपर फुटीचा आरोप केला होता। त्यानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मंगळवारी म्हणजेच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या। तर पुण्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीनं हा मुद्दा मांडलेला होता। एमपीएससीने जो ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत घोटाळा झाला होता तो मान्य केला आहे आणि री एक्झाम केलेली आहे। पण सुरुवातीला त्यांनी मान्य केली नव्हती, तक्रार आली नाही, मी स्वतः जाऊन तक्रार दिलेली होती आणि उलट माझ्यावरच डिफेमेशनचा गुन्हा दाखल करणार म्हणून एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी स्टेटमेंट दिले होते, नोटिफिकेशन काढले होते। मग आता त्यांनी अजून नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारली नाही, एमपीएससी आयोगातून कोण जबाबदार आहे वगैरे, आणि त्यामुळं हा पूर्ण अहवाल आम्हाला पूर्ण मान्य नाही। जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असं त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा। तर मग त्याच्यावर एफआयआर का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला? का त्याला तात्काळ अरेस्ट केली नाही? म्हणजे आदल्या दिवशी तो बाईट देतो की मी पोलिसांच्या सगळ्या चौकशीला जायला तयार, आणि दुसऱ्या दिवशी तो फरार होतो। आणि फरार झाल्यावर अजून त्याला फरार का घोषित केलं? मग त्याची संपत्ती का नाही जप्त केली? मग त्याच्यावर एफआयआर का नाही झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय।